बघा माप मग मगरी तो माझा पंढरपूरचा वारकरी वारी झाली ना म्हणून पांडुरंगाला काय बोलतो बघा विठ्ठल 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 जवळ जावा जवळ जावा विठ्ठल 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 तुळशी माळी स्वतःची कुठे धाम विठ्ठला तेरे मेरे बीच में आई लव यू गुंडवा तेरे मेरे बीच में ये दुआ कैसा है ये झगड़ा पुराना कैसा है ये झगड़ा पुराना मैंने नहीं जाना दोन वाघांची टक्कर बॅनरवर आहे दोन वाघांची टक्कर कोकणात फक्त दोनच वाघ तो तकडे खाली येऊन गेलो ना तो सडपाचा वाघ तो खात्यापैकी हलातलो तो वाघ तो कराड खाता जो काय खाता दोनच वाघ कोकणात अरे कोणी तुमका वाघ म्हटले
तुम्ही स्वतः समजून घेताच वाघ. ओ ज्यांनी आयुष्यभर डबल बाऱ्या केल्या, अंगावर केस नाही एवढा डबल बाऱ्या केल्या. कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा यांनी कधी स्वतःला वाघ म्हटलं का हो? किंवा त्यांनी वाघ म्हणून घेतलं का कोणाकडनं? रागदारी भजन सम्राट परशुराम बुवा पांचाळ कधी वाघ समजले नाही. पेटी कशी वाजवावी ज्यांनी लंडन मध्ये संगीत वस्त्र नाटकाला दिलं ते भजन सम्राट भजन वर्षी विलास पाटील बुवा कधी वाघ समजले नाही हो. काशीराम बुवा अरे बसलेल्या जागेवर 5 मिनिटात प्रसंगानुरूप गजर आणि त्याचं यमक जुळवणारे बादशाह पुन्हा होणे नाही ते कधी वाघ म्हटल्याने काय दिसत का? वाघ म्हटल्याने काय? वामन खोपकर बुवा पहाडी आवाज आम्ही पाहिलेला, आम्ही ऐकलेला बुवा, तुम्ही पण ऐकलं. खोपकर बुवा वरचो काळे बुवा दैवत, तार शब्दाचा जो दैवत त्याच्या पुढचो सोड ते जाऊन तिथे थांबायचे बराच वेळ. इतके थांबायचे की त्या काळात थांबल्यानंतर माणूस एका पण जाऊन येईल इतकं तो असा आवाज लावून यायचो वरती आम्ही स्वतः. आणि तेव्हा स्टँडर्ड पेट्या बुवा असं ना भय पेटी ही आता काळेलोन आहे स्टँडर्ड. त्यांचा स्टँडर्ड मध्ये काळेलोन हा इथून सुरुवात ते याचा दैवत खय सफेद चारचो दैवत खय सफेद चारचो दैवत माहिती तुका काय करतो दैवत आणि पहिलं अरे बहुत सोडून सांग. नाही ना तुम्ही सांगायचं का? तू सांग वाघ ना सांग आता सांग आता. नाही रे भांडण नाही तुझा घेणं घेणं काय हे आपलं प्रेमाने नको सांगायला. आता येत नाही तर काय बसता शक्य आपण सांगितलं. तर सफेद चारच्या दैवत मध्ये बुवा सफेद चारचा दैवतला जाऊन थांबणारी व्यक्ती मी पाहिली वामन खोपकर बुवा. पण त्यांनी असं कधी म्हटलं नाही काय पहाडी आवाजाचे बादशाह एकमेव वामन खोपकर बुवा असा स्वतः कधी म्हणाला नाही. पण याकडे जे ना हे दोन असे किडे मी वाघ आम्हा लोकांना आम्हाला स्वीकारलेलं आहे. आता तुमका इकूचे बाकी आहे काय आम्हाला लोकांनी स्वीकारलं. तो तिकडचं एक वाघ सांगता गेली 25-26 वर्ष आम्हाला स्वीकारलं. मी नाव घेतलं कोणता नाव आणि इकडे एक बसलो काय होतो 7-12 उच्चार काढतात तो हे बसलो आला तो पण नाका मानता अरे हरिभक्त पारायण आम्ही दोनच वाघ हा परत वाघ म्हणतं अरे वाघ तुम्ही जर दोघांचं तर माका कशाकडे जोडी घेत रे मग मी को वाघाच्या जोडी वाघच होय ना वाघाच्या जोडी शहीद आलात का? असं नाही रे बाबा माका पण म्हणा ना वाघ नाही तुमच्या सिंह तरी म्हणा ना का पण साईनदार म्हणा नको सिंह तरी म्हणा. अरे कसले वाघ त्या जनावरांची नावं घेण्यापेक्षा बुवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखं प्रामाणिकपणे राहायला शिका. या महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्यासाठी संतांनी जसं आपलं आयुष्य वेचलं तसं करा. कधी संतांनी मोठेपणा घेतला नाही. कोण बाप काय नाही हो. मी आता पेटी वाजवतोय मी असं समजा का माझ्या एवढं कोण पेटी वाजवणार बुवात ना असं म्हणा का? अरे माझ्यापेक्षा हजारो मग चाराने येत नाही अजून. हा माझा स्वप्नील यो बरोबर आता स्वप्नील ओय हा स्वप्नील पोरगा गोसावी आमच्या दारस्त्यात आहे तो म्हणजे दारस्त्यात माझी सासर माहिती आहे. तर पोरगो इतका सुंदर भजन करता गोड काळा आणि स्वरात तालात आणि सध्याच्या तरुण बुवामध्ये भविष्यात मोठं होण्याची स्वप्न जो पाहतोय त्यांनी अभ्यास करावा. तुला एकदा जोरदार टाळ्या वाजव माझ्या सुटणीसाठी शुभेच्छा तुला. आणि खरोखर तो आहे ते आहे भविष्यात मी सांगतो ना भविष्यात तुझ्यापेक्षा पुढे जाणार तू झैप राहतो तू अगदीच ना ते 100 मागा ये तो काय करतात त्याच्याशी तो बघा सांगतात 100 मागासाठी तो बोलतात. स्वप्नी दे रे नसलेल्या बाजूवाल्याकडे घे. अरे पैशासाठी आपापल्याला आता तोच सांगणार दाम करी कॉम रेडिओ दाम करी कॉम आता सांगशील तू
पैसा टिकून लाचारणार, पण ह्या चालला कशासाठी बुवा? ह्या चालला कशासाठी? या आपल्या पोटासाठी आणि त्याच्यासाठी चाललाय ना. म्हणजे अशा तू करूतच नाही, असं बुवा बोलायचं नाही. स्वप्नील मला काय देऊ नको, काय देऊ नको, फक्त तुझ्या आयुष्यात मोठं नाव झालेलं मला पाहिजे. फक्त चांगलं भजन कर आणि या गुंड्याच्या नादाला लागा नको, एवढीच माझी विनंती. तुझं नाव 100% होणार. त्यांच्याच बरोबर हल्ली डबलवारीमध्ये जी चकना उडवतात हे माझे शिष्य मोहन वारंग हे बुवा त्यांचा आवाज आहे काय? आमचा काय तुझा आवाज तो वाघ आहे ना त्याच्यापेक्षा आवाज भारी आहे. मोहन वारंग एकदा जोरदार टाळ्या जोरदार. भविष्यातले हेच मुलं आपल्याला भविष्य आहे पुढे, नाही का? म्हणून तुम्हाला शुभेच्छा आणि या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. सुख झाले हो साधन, सुख झाले हो साधन, सुख झाले हो साधन, सुख झाले हो साधन, सुख झाले हो साधन. रूप पाहता
धन्यवाद धन्यवाद.